इथं उभं राहायचं, तिथून हालायचं नाही. तिकडे काय आता रेकॉर्ड बिकॉर्ड काय नाही आलं का? संतुष्टी तुम्ही किती पदावर काम करता त्या दिवशी आपण घेतलं, बरोबर? त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे घ्या सर. संतोष पितळे कोणी ते आला नाही, ते काय सोडून दिले हा सोडून दिलं काय सोडून दिलं? पदाची ते काम झालं. रोजगार सेवक पद राजीनामा दिला. बर 12-8 पूर्वी होता हा 12-8 दिला. हे काय सदस्य पदाचा राजीनामा हा पण दिला. याच्यावर तुझा खुलासा दे ना. हा हे काय ऑपरेटरचा याचा मी राजीनामा दिला. ठीक, याचा राजीनामा कधी दिले तो 29/4 बरटाळ्याचा ऑपरेटरचा राजीनामा, पदाचा राजीनामा दिला. सदस्य पदाचा राजीनामा 22/8/12 दिला त्याला. 20/12/22 नाही, निवडून आला होता 1/8 दिला. हा आणि याच्यावर बी राजीनामा दिला. ग्राम रोजगार सेवकाचा राजीनामा, सरपंच पदाचा राजीनामा. हे काय आहे? ते दोन्ही ते राहू दे. आणि ग्रामपंचायत बरटाळा ऑपरेटरचा याचे झेरॉक्स द्या मला. आहे. झेरॉक्स कुठं ओरिजिनल संगणक परिचालक पदाचा राजीनामा. म्हणजे गेले घे. काय झेरॉक्स पाहिजे? याचा खुलासा द्या आम्हाला. लगेच मी खुलासा दे. कशी केली? त्यांनी केले टाईप केले. ठीक आहे चालेल. तसं नाही दिले. आपण ते मी सांगायला आलो ते सरपंच विचारा. सरपंच कोण विचारायले? चौकशी करा. तुम्ही आले का तो आला? सांग ना, सांग काय म्हणलंय सांग. अहो म्हणले त्याची बायको शिपाई का इथं, तर त्याचं मस्टर त्याची बायको इथं बोलवा आणि त्याचा ते ठराव घ्या. कोण तिच्यात सदस्य कोण होते तिच्यात त्या ठरावात, आणि पातापर्यंत किती पगार झाला त्या बाईले. आता रेकॉर्ड सील करेल आपण खोल्या ते. हो पण परंतु आम्ही जरा एका चौकशी दिली सारंगपूरला. तुमचे गजी बोरकर आंदोलन झाला बोलता हा नाही काढलेले नाही. मी बोलवतो कोणाला तरी पाठवतो. ठीक ठीक ठीक. कितीचा राजामध्ये 3 का 4चा? नाही हा हा काही नाही यार, कॅन्सल झालं. त्याला वायफाय त्याची रेंज ठीक आहे. आरती संतोष सांगोळे. मी ग्रामपंचायत ऑपरेटर पदाचा
पदाचा राजीनामा तसेच ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा, सरपंच शेळकेचं नाव आहे सरपंच गजानन मधुकर शेळके यांच्याकडे दिलेला आहे. तसेच रोजगार सेवक ग्राम रोजगार सेवक सारंगपूर येथील पदाचा राजीनामा, सुद्धा दिला. तसेच आरती सांगोळे मुद्दा क्रमांक 2 आरती संतोष सांगोळे त्या राऊतगावात ग्रामपंचायत शिपाई पानं बी नाही करत मला पण साहेब मला पण एक प्रज्ञा सांगायचं. हो तुम्हाला भेटत. आरती संतोष सांगोळे कुठे सुट्टीवर 25 तारखेपर्यंत त्याचा आपण सुट्टीचा अर्ज दिला नाही. सुट्टीचा अर्ज आहे पण 5 मिनिटासाठी येणार नाही. 5 मिनिटासाठी या गुरु साहेब बघा बाबा बघा हे बघा. काय? त्यांना सांगा शिकायला कोणच नाही दिवाळी. आता याची बायको आहे ना कोण घ्यायला ना काय सगळं काऊन नाही आणलं ते ना संतोष सांगोळे ना संघ काऊन नाही आणलं हे फक्त भूलभुलैया चालू आहे फक्त. या काकी खाती अरे जरा त्या बाईचा आदर करा. आरती संतोष सांगोळे चौकशी करू शकत नाही म्हणजे याचं काय झालंय चौकशी पुढे ना सुट्टी असते काही. आरती संतोष सांगोळे कुठं जाणार आहे येणार तर आहे तिथं. नाही पण ती बाई नाहीच नाही ती शिपाई त्याच्यामुळे ते भूलभुलैया करायला सगळं ते. सांगोळे ह्या ग्रामपंचायतमध्ये मागील वेळी सुद्धा हजर नव्हत्या. सगळी ग्रामपंचायत हे चालवणार तिघ जण तसेच बरोबर आहे ना तिघ जण ग्रामपंचायत चालवले सदस्याला माहित नाही कोणालाच माहित नाही. मागील वेळी त्यांना सुट्टीचा अर्ज ग्रामपंचायतीची पोहोच झाली ते विचारणा केली असता गावात जनता राहत नाही. विचारणा केली असता बाहेर घेऊन या आनंदी के तुझे त्यांनी साहेब लोक आले की तुमचे बाहेर घेऊन या लोक त्यांनी हो बाहेर घेऊन या लोक त्याचा अर्ज सचिव आशिष राऊत यांनी सादर केला. तसेच काय घरचे लोक बिमार आहेत ना. म्हणले ते बिमारी म्हणून तुम्ही म्हणले ते घरचे लोक बिमारी नाही काय हरकत नाही तसं काय टेन्शन नका घेऊ कारण बिमार म्हणतात मीच नाही तुम्हाला त्रास देऊ शकत. नाही एक साहजिकच आहे त्याची घरची बिमारी आहे. कसं असते बरोबर ते बी घेऊन हां तेवढी आपल्या बी तुम्ही माणूस सदस्य आहेत का? हो ते नाही तुमच्यावर आक्षेप नाही म्हणतात नाही नाही आपला आक्षेप नाही आपल्याला झेरॉक्स दे त्याची झेरॉक्स घे. आणि आपण नोंद घेऊन तशी हो. ज्याला ते आरती मागील वेळी मास्टर सुट्टी दाखवली त्यांनी अर्ज सादर केला. मास्टर कुठे आहे मास्टर नाहीच ना राऊत मास्टर. बोलो
हा सर मागील वेळी मस्टर नव्हतं, यावेळेस मस्टर आहे का? आतमध्ये कपाट. कुठं? आपल्या कपाटामध्ये. ठीक. मागील वेळी तसंच मागील मागील वेळी मस्टर बाबत व आज सुद्धा मस्टर बाबत आक्षेप आला असता मस्टर ग्रामपंचायतीकडे आढळून आले नाही. आलेले नाही. ओके. यायचं घ्या. मुद्दा क्रमांक 3. हे राजू आपल्याला काय बोर्डे बोलवले. त्या बाया बी घेतल्या तिकडे सदस्य त्या बी बरोबर आहे, साहेब. यायचे बरोबर हे सदस्य आहे. हो, हो, हो. उपसरपंच सखूबाई बोर्डे. बायकून देणे आले का? सरपंच सखूबाई बोर्डे. हा? सखूबाई बोर्डे. हे सदस्य आहेत सगळे. सखूबाई बोर्डे. अजून यायला लागले. सखूबाई बोर्डे यांची तब्येत व्यवस्थित नसल्या कारणाने आज रोजी का पुढं मी राहणार नाही हजर. पुढच्या दिवसात ते दिले अर्थात मी तब्येत चांगली झाली की येते म्हणून बरं, ठीक. 5 मिनिट वाचन आज करते. रोजी खाली दिले ना तिला. हजर राहू शकत हजर राहू शकत. आज 28 किती तारीख आहे? 25/8/2026 ला चौकशी समिती समोर हजर राहू शकत नाही. ते डॉक्टर पुढील माझी तब्येत व्यवस्थित असल्यास मी समिती समोर हजर राहिले नसते आले. हजर राहिले नसते आले. हजर राहण्यास हजर तुमचा आक्षेप नाही ना त्याच्यावर? नाही, नाही. हे डॉक्टर सर्टिफिकेट गेले आणले. ताना का नाही? बरेच टिकले तुम्ही. अजून हे बाबा 50 वर्ष झाली मला हे 25-30 वर्ष तुम्हाला माहिती सरपंच पण घुसवलं मी. सदस्य घे पुढचे सदस्य. मुद्दा क्रमांक 4. सांगा तुमचं सांगा. कार्तिक बळीराम सांगोळे. हा? कार्तिक बळीराम सांगोळे. कार्तिक बळीराम सांगोळे. बरोबर ते ग्रामपंचायत सदस्य तुम्ही जे ना? हो. घरचे नाही नाही कार्तिक बबनराव सांगोळे. बळीराम आहे? बळीराम सांगोळे हे ग्रामपंचायत तुम्हाला सदस्य. नोटीस मिळाली होती. हो ग्रामपंचायत सदस्य मिळाल्या समिती समोर सांगा. काय विचारायचं कधी होईल सांगा. पहिले उपसरपंचापासून सुरुवात करू ना आपण. नाही उपसरपंच सोडून द्या आता बिमार आहे. आधी आता ते बिमारी- काय असताना मिटिंगला ते हर वेळेस हो असतात पण ते यायला नाही बिमार विचारणार. आहेत. पण सर कोणाला विचाराल काय हरकत तरी पण विचारून घ्या तुम्ही होतं ते मिटिंगला ते. चालते ना पण सरपंच म्हणून त्याला- तरी काय हरकत नाही आपलं हा, काय अडचण विचारा. नाही. नागरिक म्हणून विचार. हां तुम्हाला जी कामं झाली आपल्या गावामध्ये त्या ठरावात तुम्ही होते का? तुमचे घरचे. घरचे असतील. हां आणि शेततळ्यात तुम्हाला माहिती आहे का ते शेततळ्यात तुमच्या घरचे आले तुम्हाला हो ग्रामसभेत होतो का मी. शेततळ्यात होते का? शेतकऱ्याकडून माहित नाही. माहीत नाही का? कारण ते ग्रामसभेवर ते आधी सह्या घेतात. आम्ही बिमार असल्याच्यानं आम्ही काही जास्त वेळ थांबू शकतो. मग पुढं ठराव घेतले असतील त्या नसते घेतली माहीत नाही आपल्याला. बरं. आम्ही दोघं नवरा बायको बिमार आहे. हो. नाही. थोडंसं तर शेततळे परत आपला ब्लिचिंग पावडर 65,000 रुपये धूर फवारणी हो गेल्या वर्षी केली ती बाई एकदा. तर तेवढे पैसे लागतात का? आता मी तुम्ही सरपंच असताना किती लागले? मग 8,000 रुपये लागत. सरपंच असताना यायला 8,000 लागायचे. कोण्या वर्षी? त्याला सरपंच होतो मागच्या वेळेस समजा 19-18 असं धरा तुम्ही 18 22 पर्यंत. हा 22 22 पर्यंत. बरं 8,000 8,000 रुपये लागायचे. बरं
कार्तिक भाऊ तुमचं तुम्ही शेततळ्याचं ठराव होते का? ठरावाने म्हणजे ठराव जे आमच्या ते झालाच नाही. झालाच नाही का? झाला नाही. माघारी असं- म्हणजे तुम्हाला माहिती नाही समजा ठराव माहितीच नाही. शेततळं खणलं हे बी माहीत नाही, हे बी माहीत नाही. भाऊ तुम्हाला शेततळं काय माहिती तुम्हाला माहिती सकाळी कामावर जातो संध्याकाळी जेवायला घरी ते नाही, माहिती. पण आमचं काम विचारलं कार्तिक हो. चौकशी म्हणल्यावर तर तुम्हाला काय वाटते शेततळ्याचा ठराव घेतला का नाही घेतला? जन्ममृत्यूपर्यंत माहिती आहे आम्हाला. बाकी नाही माहीत तुम्हाला? म्हणजे तुमच्या सह्या घेतात फक्त हे? बस. फक्त सह्या घेतात. काकू तुम्हाला माहिती आहे का शेततळ्याचं इथं? माहितीच नाही बा. नाही ना? नाही नाही म्हणजे तुमच्या त्याच्यात काहीच नाही. ताई नाही शेतकऱ्याला आपलं काहीच माहिती माहीत नाही ना? कुठं आहे ते पण नाही. ते बी माहीत नाही नाही. तुम्हाला? नाही. म्हणजे शेततळ्याचं कुठंच माहिती नाही काय आहे म्हणून, म्हणजे शेततळं घेतलं हेच माहीत नाही तुम्हाला? हा. सगळे सदस्य नाव हे पुन्हा मिटिंगला हे पण हजर होते, हा? हे पण हजर होते मिटिंगला. कोण येतं? हा. हे सदस्यपती पहिले हे पण सरपंच होते, नाही माझी सरपंच. माजी सरपंच. माझी ना? आणि मग तुम्हाला वेगळं याच्यात घ्या. बरं 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 ठीक आहे, ठीक आहे. हो चालेल चालेल चालेल. तुमचं नाव सांगा. नाही, कार्तिक नाही नाही काय अडचण नाही, नाही. नाही. बरोबर. नाही, जर असं होतं- नाही, नाही, नाही नाही नाही, बसा, नाही बसा, काय बसा, काय बसा. अडचण नाही, बसा बसा. फक्त यायचं विचार होते सदस्य ना. तुमचं नाव सांगा. राजा असुरगवई. राजू असुरगवई. असुरबा गवई. गवई. सुमन विठ्ठलराव नागपुरे. सविता अरुण जयगावकर. सविता अरुण अरुण जयगावकर. संगीता वाचकर. संगीता भास्कर कंका. नोटीस भेटल्या का तुम्हाला? हो. सदस्य समितीने दिल्या हजर राहणे. यायचं म्हणणं आहे आम्हाला शेतकरी कुठं झालं माहिती माहिती. ठरावात पण नाही, ठरावात पण नाही. थांबा, थांबा. ते ठरावाचं जाऊ द्या आपण नाही नाही यायनं जे नाही सांगितलं हो तेच ठरावात नाही म्हणून ते की हे जे म्हणते साहेब तसं नाही, ते विचारून मी आता हो, का हो, ठीक आहे. एक जे मिनिट म्हणतील ते. हा. तुम्हाला ठराव तुमच्या सह्या घेतल्या माहिती आहे तुम्हाला? तर ठरावात झाला नाही आता काय बोलणार तुम्हाला? तुम्ही असं कोण करता पळवा? या ठरावामध्ये ठरावामध्ये कुठे शेतकरी घेतले यावर शेतकरी घेतले यावर याबाबत ग्रामपंचायत सदस्यांना कल्पना ग्रामपंचायत सदस्यांना सदस्यांना कल्पना कल्पना नाही. कल्पना नाही असे सर्व सदस्यांनी सांगितले. हजर सदस्यांनी. मिटलं. हां झाला. आता दुसरा मुद्दा घेतो. घ्या, घ्या. एक मिनिट. काय त्या आरती संतोष सांगोळे आपले ते शिपाई आहेत का? आतापर्यंत तरी तुम्ही पाहिलं का आहे म्हणून आपल्या ग्रामपंचायतले? काय माहिती नाही ना तुम्हाला? तुम्हाला हो? मी सदस्य नाही, मी काय नाही सांगू? पण तरी बी गावात आहे तुम्ही जनतेचे बघ सदस्य ते शिपाई तर माहीत झालं ना? नाही म्हणलं काही- शिपाई तर माहीत झालं तुम्हाला? शिपाई हा मुद्दा म्हणू काय कर. बरं ठीक आहे. कारण की या सदस्याला माहीत नाही शिपाई नाही, आहे. नाही. सगळ्यांनी विचारा. सगळ्या विचार तुम्हाला सरपंच सांगायला पाहिजे ना. हो तुम्हाला आरती संतोष सांगोळे शिपाई आहे म्हणून हे माहिती आहे का? संतोष सांगोळे आरती संतोष सांगोळे नाही. हां तुम्हाला हो? मला माहितीच नाही कोण ते. माहीतच नाही ना? काकू माहितीच नाही. तुम्हाला ताई म्हणजे आरती संतोष सांगोळे शिपाई आहेत का आपल्या इथं? नाही माहित नाही. ते त्यांचे आपल्याला बस संपला का? आरती संतोष सांगोळे तुमचं काय म्हणणं आहे? हे मी- हां घ्या ना बाबा.
काय अडचण नाही साहेब. आरती संतोष सांगोळे शिपाई आहेत का? नाही मला काही माहिती नाही. अरे पिंटू, आरती संतोष सांगोळे शिपाई आहेत का आपल्या ग्रामपंचायतले? संतोष सांगोळे, तू ग्रामपंचायत सदस्य आहे तू? हो. तर आरती संतोष सांगोळे आहे का आपल्या ग्रामपंचायतले? तो शिपाई आहे ना. आहेत का? ठराव कधी घेतला होता त्याचा? तर आमच्या अगोदर आहे. म्हणजे या बॉडी त्यांच्या अगोदरचे आहेत होते. आम्हाला बाकी पण नाही. हिच्यात 23-24 दाखवलं ना. नाही. आम्ही जेव्हा बॉडी त्याच्या अगोदर बसून नाही. त्याच्या आधीचे माहिती. त्याच्या लिखी सरपंच यांचं त्याला खुर्ची हां. तुझं नाव सांगितलं पिंटू? त्याची पत्नी आहे सदस्य. पत्नी आहे का? हा मग नाही असं सांगा हा, ना. हा, पत्नी आहे. मग ते सावधान राहिले, मुलीला. लय हलंदा पांढरं. गैरहजर दाखवा. नाव सांगा. हा. ठरावाबाबत विचारणा केली असता तक्रार गैरहजर आहे व त्यांना सभेमध्ये कधी घेतली याबाबत कोणत्याही सदस्याला कल्पना नाही अशी त्यांनी तक्रार करते व चौकशी समिती समक्ष कोणाच्या काळात घेईल सांगितलं. तसेच सदर ठरावा मगरचं नाव सांगतो JS मगर यांच्याकडनं सचिव यांच्या काळामध्ये पुन्हा सालात गेले ते सांगा ना. 23 मध्ये साहेब 2023 मध्ये घेतल्याचे 22 पर्यंत होतो मी. 22 नेम झाला माझा. पुन्हा काय सांगा तुम्हाला काय केलं. आपलं इथं संतोष सांगोळेनं घरकुल कोठे अजून काय काय स्कीमा गेली तर ते विचार. म्हणजे त्यांना वैयक्तिक लाभ हा घेतला. वैयक्तिक. संतोष सांगोळेला तो कोणकोणत्या योजनेचा लाभ घ्यायला आतापर्यंत किती किती गेली ते विचारा. किती घेतले कुठे वैयक्तिक एकच घेतला असेल ना. नाही तुम्ही तसं मी तुम्हाला सांग, तुम्ही तसं नका. किती किती गेले ते विचारा ना तुम्ही. बरं तसं नका ना बोलू तुम्ही. किती घेतले वडिलाच्या नावावर किती गेले? हा नाही बरं तुमच्या नाव. हॅलो ग्रामपंचायत. तसेच वडिलांचे हो 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 सगळे आले. पॅक हाऊस इकडे आहे. तुम्ही ते तुम्ही ते ठीक आहे. घ्या. जाऊ दे. आपलं काम आता काय राहिलं आता तुम्हाला ते मुद्दे आता मी कोणते तुम्ही म्हणा बाकी नंतर घेतो म्हणून. ते ब्लिचिंग पावडर नाही ब्लिचिंग पावडर बाबत काय आहे रे तू म्हणलं सांग पडतो त्याचा खुलासा मी. ब्लिचिंग पावडर लॅपटॉप तू अकाउंटचा आहे संतोष. सांगोळे त्या अकाउंटचं माहिती हा काऊन नाही देणार हा काऊन नाही. अहो लाभ घेतला नाही याच्यातून काऊन नाही देता येणार. तुम्ही काऊन पळवाट सोडत असता तुम्ही त्याला. तुम्ही नका बोलत. नाही देता येत कसं नाही म्हणता तुम्ही. यांना जरी मी म्हटलं ना आम्हाला बँकेकडून त्याची नाही पण इथं समिती चौकशी करायची. तुम्हाला माघारी नाही जमणार. इथे व्हिडिओद्वारे झाले. व्हिडिओद्वारे नाही व्हिडिओद्वारे बोलायचं. नाही व्हिडिओद्वारे लागतील भले. एक मिनिट वैयक्तिक माहिती देता येते का नाही देता येत हा विषय वेगळा आहे. अकाउंटची माहिती तुम्ही द्या.
नाही नाही अकाउंट नंबर नाही तुम्ही त्या दिवशी ते सगळे स्टेटमेंट ते सगळं काढा. सगळं सांगितलं होतं मी तुम्हाला. अकाउंट किती आहे, काय आहे, किती खात्यात जमा झाले पैसे, काय जमा झाले, ते सगळं आम्हाला लागेल. ते बी आजच लागल. आज कुठं- नाही मग त्या दिवशी त्यांना सांगा तुम्ही. ठीक आहे ना, आम्ही आज लिहू ना. हा, लिहा. पुढची तारीख द्यावं लागतं. हा, घ्या ना मग काय हरकत नाही घ्या. चौकशी करायची म्हणलं का एका धनक्यात थोडी होत असतं. नाही, पण मग- आता हे जे बोलले नाही बाई, हे असे पळवाट करून सांगतात त्याला यायचं काम नाही ना की देतात नाही. हे चौकशी करायला आले का त्या तात्याला आले त्याची साथ घेत नाही. मग अहो साहेब तुम्ही प्रत्येक शब्दाला खोडताना प्रत्येक शब्दाला खोडता. काय नाव तुमच्यावर? नाव काय तुमच्यावर सांगा मध्ये. नाव काय आहे? त्याचे सगळे तुमचं नाव काय सांगा मला. कावर के गजा. हा काम चौकशी सारखी करा. हो. कामाशी काम करायचं इथं. मुद्दा क्रमांक 8 नुसार ब्लिचिंग पावडर झाली ब्लिचिंग पावडर लेखी खुलासा सादर केला. लेखी खुलासा सादर केला. त्याचा लेखी खुलासा दे रे भाऊ अकाउंटचा. ए सांगोळे जर प्रोसिडिंगवर तुमच्या सह्या असतील कारण लक्षात ते आता आम्ही व्हेरीफाय करू. आज तुमचं स्टेटमेंट घेतला लक्षात हो, घेतलं ते बी घेतलं. 4 पद आहेत, राजीनामा दिला 3 पदाचा. हॅलो. हा यायलो आम्ही सगळं झालं की यायलो. निघालो झालं. याची झेरॉक्स दे रे. याची झेरॉक्स याच्यावर सही घेऊन ते कसं आहे याची झेरॉक्स. मला ते याचे हे द्या बरं. सगळं देतो तुला ओसी. टेन्शन. ते मजुराला नोटीस दिला त्या नोटीसची तर मला दाखवा. कोणत्या हे जशा नोटीस दिल्या का तशा नोटीस दाखवा मला इथं. कोणाचं? नसतील देण्याचं पुढच्या नाही नाही का नाही दिला ते विचारा ना का नाही दिला म्हणून. असं कसं काय पुढच्या वेळेस. इथं घरची ग्रामपंचायत संध्याकाळी यायच्या ती गायच्यात का लोक राहतात का नाही बाकीचे. मजुरांना नोटीस दिली. साहेब चौकशीचं ते पुढचं नंतर पहा. आधी आणि चौकशी करा तुम्ही. चौकशी करा कारण 5 वाजेपर्यंत तुमचा वेळ आहे हे लक्षात ठेवा. नंतर करायचं तुम्ही आता दप्तर उचला. हे बघ तुझ्या म्हणण्याला नाही चौकशी 5 वाजेपर्यंत करा. करायचं ते करू राहिलो हा आम्ही. मग नाही मग 1 घंट्यात 2 घंट्यात आम्ही आलो आणि चाललो. जेवढा हुशारपणा करू राहिलो. हुशारपणाचा नाही चौकशीचा विषय चालला. चौकशीचा विषय चालला हुशारपणाचा नाही. तुम्हाला काय पोटू करताय तुमच्यावर चौकशी करायला. तुम्ही मुंग घेतले का त्याच्याकडून? आज सदस्य हा? होतं, उद्या नाही पैसे घेतले तुम्ही त्याच्याकडून. सुट्टीतून जाणार आहे का? पैसे घेतले का तुम्ही त्याच्याकडून एवढं सांगा फक्त तुम्ही. त्याची एवढी बाजू आणा तुम्ही. काय बाजू आणा नाही तर काय चौकशी करा. तुम्हाला तकलीफ काय आहे? तुम्हाला नेमलं कशासाठी हे सांगा बरे. तुम्हाला नेमलं काय चौकशीत मारता का मारा. मारता का मारा. मारायचा काय मारा. विषय? तुला बाजू- नाही, मारा ना. अहो, मारा ना. हा. चौकशी करा ना चौकशी करा ना तुम्ही इथं. चौकशी करा ना तुम्ही इथं. व्हिडिओ शूटिंग करणार. एक काम करा हा ते जसं सांगतात त्याप्रमाणे मग तकलीफ काय आहे रे. तुम्ही जास्त आहे ना तुम्ही जास्त आहात. आज आपण एक काय म्हणतो पण वाद नका करू नका. जसं म्हणजे मी काय सांगायला पाहिजे जास्त आहे का तुम्ही जास्त आहात ना? मी म्हणतो ज्येष्ठ असो का कनिष्ठ असो मग चुकीचं काय आहे? जे जसं तुम्ही तुम्हाला चौकशीला आले ना त्याप्रमाणे शांतता मग भंग काय विचार राहिलो आम्ही काय झालं आता हो का? मी काय म्हणतो शांतता भंग हे वाद काऊन घालता तुम्ही मी काय चुकीचं काय झालं ते हा, सांगू. चुकीचंच बोलायला तुम्ही. 2 मिनिटं ऐका. चुकीचंच बोलायला लागले. तुम्हाला नोटिसा दिल्या तुम्ही आले. आता सगळं तुमच्या चुकीचं बोलायला. नोटिसा झाल्या इथं तुमच्या 10 नाही. लोकांचे वाद व्हायला तुम्हाला तुमच्या झाल्या मजुरांना की सदस्य येतील ते. रोजगार येतील. दाखव ना मग इथं दाखव इथं. तू काय बोला त्याचं हे दाखव जरा दाखव. हा साहेब एकदा दाखव माझे. बोला, मजुराची नोटीस दाखव. ए दोन काय 2 करतो का मग तो आलतो पण का एलबी द्या बाहेर काढून एलबी. कोण? ह्यो काय सरकटे होय बाहेर. त्यांनी काय केलं झालं व्हिडिओ काढा आला त्यो. हा व्हिडिओ शूटिंग घे. सरकारी काऊन हा. काय करायचं येतो ए, सरकडे. एका तासात व्हिडिओ शूटिंग घे तिथं उभा राहा. घेते सगळे मग काय घ्या करायचं आपल्या फोन मध्ये घ्या. हा घ्या. अहो त्याची बाजू आले मी सरळ दिसणार ना आपल्याला. काय करायला काय नाही ते समजत नाही काय आपल्याला.
सांगा आता काय चुकीचं होऊ राहिलं? अहो चुकीचं नाही व्हायला लागलं म्हणायला लागलो तुम्ही फक्त शांततेत काय आहे? आम्ही शांततेत- काय शांतता होती ना, शांतता चालू ना. तुम्ही वाद घालाले, तुम्ही वाद घालाले. तुम्ही चौकशी करायला यायला जावं भाऊ, तुम्ही चौकशी करायला यायला इथं, तुम्ही वाद घालायला नाही येईल. आमचा कोणता हा. सदस्य आहे किंवा कोणी बोलून राहिलं का? तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही चौकशीचं. वाद घालून राहिले. मग तुम्ही वाद घालाले, मी नाही घालालो वाद, तुम्ही घालाले. तुम्ही चौकशी करा काय आहे. हा. तुम्ही विचारा. शांत मार्गाने चौकशी करा. काय दिवसभर बसताय हा ठीक आहे. हो चालेल. इथं तुला बोलायचं हो हो चालेल. हो चालेल. हो चालेल. तुम्हाला लेडीजला काय विचारायचं विचारा. झाला का? हा, जा बरं तुम्ही. जा तुम्ही. हा एक मुद्दा होता. परवा दिवशी या सरपंचानं शांताच्या दोघांना ऑटो अडवून शाळेतल्या पोरीला शिवाय दिला. त्याचं म्हणणं काय यायचं काय हे होतं? म्हणजे तो प्रश्न कुठं मारतील मग हे? त्यानं मारायची मध्ये घेतली काय? पोलीस स्टेशन पाहिजे. पोलीस स्टेशन नाही तुम्ही आता एवढं सांगितलं ऐका तुम्ही, तो प्रश्न हा नाहीये इथला. बस माझा पुष्प. तो तुमचा बारामारीचा अटॅक तो बाहेरचा प्रश्न आहे आणि तो पोलीस स्टेशन पाहिजे. ओके. हो ते बरोबर आहे. चला झालं का तुमची इथं हा नाही तुमचा. हो पुन्हा काही विचारायचं का सदस्य तुम्हाला काही सगळं झालं ना, आता विचारा ना तुमचं. जर विचारायचं असेल तर आताच विचारून घ्या तुम्हाला सदस्य आहे काय विचारायचं. त्यावेळी सांगितलं झालं. चला एक आतून ये रे. चला साहेब काय करायचं? नाही बोलता ना. नाही बसून बसायला तुम्ही तुम्हाला मी काय हरकत आहे? बसा. बसाले आपल्याला हरकायला काय हरकत आहे? हो. मामा बसा ना, आतमध्ये बसा. येतो तू या. अरे शहाण्या, तुला मी काय सांगितलं की त्यांना नोटीस दिल्या का हजर राहण्याबाबत आज? मग त्या नोटीसची जरा हे पाहिजे मला, रिसिव्ह प्रत. समजतं ना तुला? रिसिव्ह प्रत काय असती तर सह्या घेतले. आपण नोटीस काढला तरी काय? अबे तू वापस का नको करू, मी काय सांगायला लागलो तेवढं विचार. सांग मला, तू नोटीस दिल्या का मजुरांना? मजुरांना नोटीस दिल्या, मग दिल्या तर मग रिसिव्ह प्रत दाखव. रिसिव्ह नाही घेतलेली सर. चला घ्या साहेब. मग तक्रारकर्ते यांच्या म्हणण्यानुसार मागील वेळी बसायचं नाही, मागील वेळी मजुरांना नोटीस देण्याबाबत व समिती समोर हजर राहण्याबाबत कळविण्याबाबत सांगितले असता, सूचित केले असता ती यादी दिली होती मागे, मजुराची नाव दिली होती कुठे? आपे माझ्याकडे कुठे आहे बे? तुझ्याजवळ नोटीस करायची होती ना. करायची ना. हा मग ते 25 जणांची यादी आहे ना. त्या 25 जणांपैकी जेवढे हजर राहतील तेवढे हजर आज करा, राहिलेले दुसऱ्या नोटीसला हजर करा. अहो नाही ते मुद्दा बेडा सोंग येते ते. नोटिसा ते असं एवढं तीनदा तर विचारतात तरी तो काय करते माहिती का, दुसरंच भरकट होते माझा. सांगितले असता त्यांनी नोटीस दिल्याचे समिती समोर सांगितले, परंतु सत्यप्रत नोटीस दिल्याची सत्यप्रत समिती समोर हजर केली नाही. त्यामुळे नोटीस दिल्या की नाही दिल्या याबाबत साशंकता निर्माण होत आहे. तसेच याबाबत चौकशी करीत असताना प्रश्न विचारण्यावरून तक्रार करते व चौकशी समिती सदस्य
यांच्यामध्ये ते लोक सांगू मग तू वसी दे यांच्यामध्ये कुठे आहे मग सत्यप्रत कुठे म्हणजे याचा अर्थ मग ते दाखवा ना, नोटीस तर दाखवा, मागे रे. दिलं का? कुठे आहे पत्र हा काय हा काय कुठपर्यंत आलो होतो? नोटीस दिल्याची गोष्टी नाही. हा सर नाही नाही पुढे चौकशी. तक्रार करते हा, व तक्रार चौकशी करते व समिती चौकशी. सदस्य याच्यामध्ये थोडी प्रश्न विचारण्यावरून बोलचाल झाली. हो एकनाथ नाना तक्रार एकनाथ नाना यांच्या- इकडे या थांबा नोटीसचा आता तुम्हाला समज इथं तुम्ही एक मुद्दा एक मिनिट. मुद्दा हो द्या ना. नाही, नाही, ते- या इकडे या. जाणार आहेत का ते कुठं? साहेब जरा तुम्ही या इकडे. शांततेने घ्या बरं का हो ना अरे बाबा तुम्हाला नोटीस भेटली का तुम्हाला नोटीस भेटली का कशाची पाण्याची नाही शेततळ्याची बा तुम्हाला इथे हजर राहण्याबाबत भेटली का नोटीस नाही नोटीस भेटली नाही. त्या नोटीस दिली नाही. ठीक आहे, मग तुम्ही आपण दिला पहिलंच लिहिलं आणि नोटीस. नाही 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 तुम्ही तिच्यात हे करा पळवाट सोडाले म्हणून ते विचारा पळवाट नाही डायरेक्ट सोडून हा राहिलो. पण ऐका ना. नोटीस दिल्या त्या एक- साहेब पण विचारायला तकलीफ काय आहे? 2 मिनिट विचारला पण तकलीफ काय आहे तिच्यात हो एक मिनिट एकूण एक शब्द लिहू राहिलो हा. आम्ही. जे झालं तेच लिहू राहिलो याच्यातला एक शब्द मी वाया नाही लिहू राहिलो तुमच्या समोर लिहू राहिलो तुम्हाला नोटीस भेटली माझा जे झालं हे पहा, कुठे नोटीस ते हा, ठीक. माझा बोललो का सध्या आता ऐक ना तुझ्या दाखवून तुझ्या नोटीस पाहिजे ती खोट्या बोला आहे का हा घ्या घ्या ना कुठपर्यंत हा वाटाघाटी झाली. हा, तक्रार करते. तक्रार करते यांच्या म्हणण्यानुसार प्रश्न विचारावे त्यामध्ये कोणतीही पळवाट ठेवू नये पळवाट ठेवू नये पळवाट ठेवण्यात येऊ नये व त्या पद्धतीनेच चौकशी व्हावी मधामध्ये तक्रारकर्ते उठून चौकशी समिती सदस्य यांना म्हटले मला मारता का मारा तरी मध्यस्थी म्हणून सांगा तुमचं नाव विठ्ठलराव ताकतोडे पूर्ण नाव सांगा विठ्ठलराव सखाराम ताकतोडे वय सांगा वय 76 यांनी मध्यस्थी करून कोणीही वाद घालू नये बरोबर ना कोणीही वाद घालू नये हा आणि चौकशी शांततेत करावी त्यानंतर ग्रामपंचायत सचिव यांना नोटीस देण्याबाबत मजुरांना नोटीस देण्याबाबत विचारणा केली असता पुन्हा त्यांनी तेच उत्तर दिले पुन्हा त्यांनी नोटीस बजावले असल्याचे उत्तर दिले परंतु सत्यप्रत दाखवली नाही तरी चिंतनारे मजूर लोक क्षेत्रावर नाही ते आपण जी सांगते नाही तर आम्हाला येऊ द्या ना. कोणते मजूर नाही नाही मग काम आहे सांगा तुम्हाला त्यांना 2 मिनिटं ऐका ना ठीक आहे. मजूर कोण कोण आहे सांगा. तुमच्या म्हणण्यानुसारच ते तसं जे आले मजूर ते तर विचारू द्या हा सांगा कोण आले मजूर क्षेत्रावर सांगा नाव सांगा तुमचं. नाव सांगा तुम्ही हा माधव अशोक अशोक गायके नोटीस भेटली तुम्हाला कुठे भेटली ठीक आहे माधव अशोक गायके तुम्ही सांगा लिहा रामा तायडे
हा दुसरं कोणी दुसरं पुन्हा कोणी बोललं? गजानन खंडूजी पितळे. गजानन खंडूजी पितळे. खंडूजी पितळे. ते आता आलते ते कोण होते ते एक आता आलते ना ते आता ते बोलवले होते ते गेले होते पाहिजे बोलवत त्या ना बोलवायचं कर्मचारी त्याला आवाज या. या आतून या. एकनाथ. तुमचं नाव सांग. एकनाथ रघुनाथ. एकनाथ रघुनाथ बोरकर. हा. हे मजूर तुम्ही अनंत आत्माराम शेळके. आनंद आत्मा. हा. तुम्हाला नोटीस भेटल्या त्या सगळ्या हो, बोरकर शंकर बोरकर प्रल्हाद शेळके. तुम्हाला आवाज येत नाही. एकनाथ बोरकर. आतून बस बस इथे. तुम्हाला नोटीस घेतली होती का? नोटीस भेटली होती का? नाही. हा ठीक आहे. या नाही तर त्या या बाकी तुम्हाला नोटीस भेटली होती काय तर पहिलं नाव घेताय नोटीस भेटली घेतले होती ना. रामासुर तायडे, गजानन खंडूजी पितळे, एकनाथ रघुनाथ बोरकर, अनंत आत्माराम शेळके, शंकर प्रल्हाद शेळके, माधव अशोक गायके. याच्यापैकी एकनाथ बोरकरले नोटीस मिळाली नाही नोटीस मिळाली. तरी ते चौकशी समिती समोर हजर झाले. यापैकी एकनाथ रघुनाथ बोरकर यांना नोटीस मिळाली नाही तरी ते समिती समक्ष हजर झाले. सांगा काय आता याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही शेतकऱ्याच्या कामावर हजर होते कोणत्या कामावर हजर होते विचारा तुम्हाला काय मी काय विचारणार तर मंत्री अधिकारी विचारायचं तुम्ही या इकडचं नाही नाही विचारा. नाही जे हक्काचे माणसं मी बोललो काय ना उरायलं? कारण वादिवाद होतील ना मोठं पण एक मिनिट आपण विचारलेले प्रश्न यांना वाटतं की बाबा आपण त्यांच्या जवळचे प्रश्न विचारला पण म्हटलं काय प्रश्न विचारायचा तुम्ही विचारा. प्रश्न होता का नाही की बाबा हे मजूर हजर नव्हते बरोबर आहे? हम्म. आता तुम्ही बोरकर तुम्ही होते का हजर? शेतकऱ्याच्या हा. कामावर. हो मी लोकतून गेलो. कामाला गेलते का हो. ऐका नाही का पूर्ण होत्या ना तुम्ही गेले होते का? हो. बरं. तुम्हाला त्याचं जे मस्टरवरची जी अदायगी आहे ती तुमच्या खात्यात जमा झाली होती का? हो. नाही बोरकर यायचे का? काय? पैसे जमा झाले होते का मजुरी मजुरी खात्यात जमा झाली होती? नाही. जमा नव्हते झाले. कामावर कशी गेली तुम्ही दिसावर फोटो काढण्यासाठी गेलो होती कसं जात आहे? नाही पण मजुरीचे पैसे खात्यावर नाही आले. नाही. तुम्ही ऐका चौकशी समक्ष सांगायले तुमच्या बोलण्यावर नाही आम्ही स्टेटमेंट बघणार म्हटलं कधी पेड झालं कोणत्या अकाउंटला गेलं सर्व डिटेल येते त्याच्यात. त्यामुळे जे आहे तेच सांगा तुम्ही कारण ते स्टेटमेंट सरपंच एकदा आले तेव्हा आपल्या संघ झाला त्याच्यासोबत गेलो होतो मी सर. ठीक आहे ना? नाही पैसे नाही पैसे नाही. पैसे नाही. मजूर कशी म्हणते? मग मजूर नाही तुम्ही पैसे नाही मिळाले म्हणजे मजूर नाही तुम्ही फुकट काम नाही कोणी करत. बरं बाकीचे सांगा आता तुम्ही चार. तुम्हाला मिळाले का पैसे? तुम्ही काम केलं का जाऊन तिथं? हो. बरं तर यांचं शेळके का गेलो होतो? फक्त एक यांचं नाव लिहून घ्या बाकीच्यांचं म्हणणं आहे की आम्ही तिथे जे लोक काम केलं आणि कामाची मजुरी सर मिळाली. सर एक मिनिट बोलू का हा बोला बोला मी जे नावं दिले हम्म. ते माणसाच नाही आले पुढच्या तारखेला ते हजर ठेवा जाणार आम्ही नाही पुढच्या तारखेला ठेवा. ठीक आहे शेवटी आपण काय करणार माहिती का आता तुम्ही कोणी बोलवा कोणी बोलवा तुम्ही. मस्टरवर त्या लोकांच्या नाव आहेत. नाही पण त्या रोजी यांना नोटीस काढल्या का नाही बुवा तुम्ही तुमच्या जवळची माणसं सांगा त्या नोटीस काढा या नोटीस काढल्या नाहीत नक्कीच काढलंय आता नाही पण साहेब, मला तर बोलू द्या ना नका. आम्ही इथंच क्लोज करणार नाही तुमचं म्हणणं आहे ना अजून दोन आणखी तीन तीन लोकं तारखा राहिले. होतील. दोन तीन नाही 5-6 लोकांना नोटीस दिलेल्या नाही त्यांनाही बोलून घेऊ आपण तुमच्यासाठी अजून एक डेट घेऊ काय विषय नाही. पण आता विषय कसा आहे माहिती आहे का तुमचे तुम्ही आणणार तुम्ही बोलवणार कोण आहे ते. नाही आमचे नाही आमचे कोणीच हो, नाही ते म्हणजे जे कोणी मजूर पण ते आम्ही मस्टरवर सुद्धा चेक करणार की ते मजूर होते बरं हे हा एक मजुरीच आहे ना हा एक मजुरीच आहे ना नाही, घ्या ना लावून. मग सांगा ना. मी सर माझं ज्यावेळेस हे घरकुलाचं हे झालं सर त्यावेळेस त्यांनी समजा सांगून मागून कागदपत्र घेतले
त्या कागदपत्रांना कोणालाच दिलेले हो, नाही. साहेब, घेऊन टाका. मग तरी पण नाव आले. तर कशावर मी सांगोलेले मग याच्या वेळेस घरकुलाच्या वेळेस मी आम्हाला कागद दिलते. कसं असते माहिती का, हा. आपण कामांची मागणी करतो बरोबर आहे ते की कामावर बाबा आम्हाला टाकायचं काम काय द्या. टाकायचं. आता पंचायत समिती काय ठरवते किंवा ग्रामपंचायत काय ठरवते की बाबा आता कोणते कामं चालू आहेत आपले, चांगलं. घरकुल चालू आहे, रस्ते चालू आहे, हा दुसरं काही चालू आहे, त्याच्यानुसार उपलब्धीनुसार तुम्हाला म्हणजे काम उपलब्ध करून देते. तुम्ही फक्त कामाची मागणी करा, पण कोणत्या कामावर द्यायचं किंवा कोणतं काम चालू आहे, कोणतं मजुरी म्हणजे आवश्यकतेनुसार ते काम वाटू. तर सर मी कागदपत्र यायला कोणाला दिले नाही तर यायचे ज्यावेळेस ईद चालू होती पितळे साहेबाची त्यावेळेस मी त्यांना ते मला कागद दिले. त्या याच्यात तर मी या शेततळ्यात कोणालाच काही मला कागदपत्र दिले नाही, तरी सुद्धा मग याच्यात नाव आलं. मग हस्तक्षेप याच्यातच झाला की यायला दिले का त्या घरकुलाच्या याच्यात यानं मग नाव इकडून इकडे वळलं. ते काय मला माहिती नाही, मला पैसे बी नाही आले. मुद्दा काय आहे? नाही. मुद्दा काय आहे मग का? कामावर पैसे नाही आले म्हणजे तुम्ही कामावर नव्हते. नाही, मग म्हणलं मग नाव नाही यायला पाहिजे होतं असं मग म्हणलं. कशावर नाव कशावर येतच नाही. याच्यावर नाव आले मग आमचे कशावर? त्या- मग ऐका ना, आमचं जरी झिरो असं दाखवलं, काही त्याने झिरो दाखवलं नाही. तुम्ही कामावर हजरच नसतील तर मग तुम्हाला झिरो काय दाखवलं. होते, आपण मस्टर घेतले पण त्या ठिकाणी तर कामच झालं नाही तर ते झिरो मस्टर मारतात. मग ते मग आमचा मुद्दा ते झाला की आम्ही कागद नसून तर आमचं नाव तुम्हाला काय मजुरी नाही तुम्ही भेटली ऍक्टिव्ह ना. मजूर आहात, तुम्ही ऍक्टिव्ह मजूर आहात, त्याच्यावर दिसतात. ऐका ना, फक्त त्याच्यावर मग नाव आलं समजा आम्हाला मजूर भेटले समजा. तुम्हाला मजुरी भेटली नाही नाही. याचा अर्थ काय आहे, तुम्ही कामावर नव्हते. नाही पण मग मुद्दा आला की पण नाव का आलं असं. अहो, तसं नाही बाई, तुम्ही कागद दिले का नाही? मग आम्ही दिले नाही ऐका ना, तर दिले कोणाला कागद कागद प्रोसेस दिले. कशी असती? हा. कामावर पहिले आपण काय करतो, ग्रामपंचायतीकडे कागद देतो. कामावर ज्यावेळेस तुम्हाला मजुरांना मागणी करायची असते त्यावेळेस मजूर तिथं कागद देतो ग्रामपंचायतीकडे. ग्रामपंचायतवाले काय करतात, मग त्यांना डिमांड पाठवतात. मग जे काम सेलपोर असतात 5 कामं, त्या सेलपोर असलेल्या कामावरच तुम्हाला मजूर म्हणून मग तुम्हाला कोणत्याही कामावर पाठवू शकतात ते. हो, चालेल. ठीक आहे, यांचं नाव लिहून घ्या. यांच्या म्हणण्यानुसार यांनी कामही केलं नाही आणि यांच्याकडे मजुरी आली नाही, बरोबर आहे? तुमचं नाव सांगा. अविनाश केशव नाव. अविनाश केशव नाव. बोरकरचं बी तसंच लिहा. केशव नाव आहे. नव्हाळे. तुम्हाला मजुरी भेटली नाही आणि कामावर गेले नाही. नाव आहे. परंतु मास्टरवर नाव आहे. नाव आले, बरोबर. त्यांनी त्याच्यावर तसं झिरो दाखवला असतो. तेव्हा मजुरी नाही आली. पुन्हा काय विषय आता? आपला कोणता एक नवीन विषय राहिला का आता? ते इथं राहिलं ना कोठे वीर कोणते? संतोष सांगोळेचं. घेतले त्याचे त्याच्या वैयक्तिक लाभ आहे. घेतले का? त्याच्या वडिलाच्या नावाचं घेतलं. वडिलाचं नाव आहे, त्याचं नाव आहे. ब्लिचिंग पावडर त्याच्या खुलासा दिला. खुलासाची प्रत देऊ तुम्हाला आम्ही. याची खुलाशाची प्रत देऊ. धूर फवारणी हा, बरोबर. त्याचं खुलासा. बेडी पंचायत ॲपवरची ते बिलं काढले त्याची तुम्ही चौकशी करा होती. कोणते तुम्हाला म्हटलं होतं, आपण मागच्या वेळेस सांगितलं होतं, ऐका ना साहेब, मागच्या वेळेस सांगितलं होतं मेरी पंचायत ॲपवर तुम्ही आम्हाला स्क्रीनशॉट द्या म्हणून. कोणकोणत्या कामावर आक्षेप. आता याच्यातून काढ ना मला काही ते मागच्या वर्षी हा पण रेकॉर्ड असेल ना याने बिलं काढले म्हणजे याच्यातून बिलं गेले सगळं असेल ना, मग यायलाच मागा ना तुम्ही. आपण सील केला आता. नाही मग ते काढा ना तुम्ही, मी सांगाल तुम्हाला. सील केलं जेव्हा शेवटची तुमची चौकशी होईल त्या दिवशी ते सील काढून त्याच्या समोर सगळं आणखी तीन तास लावा. चौकशीमध्ये आणखी आता पुन्हा चौकशी. तुम्ही म्हणसाल की बुवा रेकॉर्ड सील सील काढ. असं नाही झालं पाहिजे. हे पहा, आता साहेब यांचे जे मुद्दे होते जवळपास आपण आता मुद्दे आज कव्हर केलेले आहेत. हे बघा आता राऊत पुढची तारीख हे सगळ्या पहा, तुला आता सांगायला- मला आहे ना पुढच्या वेळेस सगळे मजूर हजर. हा. आलं लक्षात? हे नाटकबाजी चालणार नाही. आणि तू म्हणजे आज ज्याचे जबाब घेतले ते सोडून हे सोडून हा, हे सोडून. हे हा. 6 जण सोडून. हा, बाकीचे मजूर मला हजर लागतील. आलं लक्षात? नोटीस दे, त्याच्या ओसी लागेल, प्रत्येकाची ओसी लागेल पुढच्या वेळेस आलं त्यावेळेस. हा. तर हा एक विषय झाला साहेब. आरती सांगोळेचा विषय झाला. ही लेडीज कंटिन्यू गैरहजर आहे. याच्यावर सरपंचानं वगैरे काही कार्यवाही केली नाही अजूनपर्यंत. तर याचं ते बघू. त्याच्यानंतर संतोष सांगोळे लॅपटॉप आणि याचा खुलासा घेतला आपण, ब्लिचिंग पावडरचा, धूर फवारणीचा खुलासा घेतला यांचा, आणि रेकॉर्ड सुद्धा आपण त्या दिवशी बघितलं.
आणि यांचं म्हणणं आहे मेरी पंचायत ॲपनुसार बाकीचं सुद्धा रेकॉर्ड बघा, तर ते आता आपण सील केलेलं आहे. आल्या आल्या आपला वाद, त्यांचा आमचा वाद झाला. वाद कशाबद्दल झाला की सील बघा. आता एवढे आता सगळे पंचायत आहेत इथं हजर, आपण सील बघा परत. जर सील तुटेल नसेल तर आम्ही खरं असेल तर आम्ही खरं, कोणी खोटं असेल ते खोटं. चुकीचं कागद आपण एकदम पतला वापरलेला आहे त्याच पद्धतीने झालं. त्याच्यानंतर आपल्याला आता फक्त आता मेरी पंचायत ॲपवरून यांना आपण सांगितलं मग तुम्ही स्क्रीनशॉट द्या. रेकॉर्ड सील करण्याबाबत आपण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे साहेबांचे यांचं पत्र आहे म्हणत, ते पत्र आपल्याला काही यांनी लगेच देतो मी तुम्हाला. हे झालं का नाही, हे लगेच देतो तुम्हाला आता. द्या ना मग. हा, हे होऊ द्या मग. रेसिपी म्हणलं. ते तर तुम्हाला आत्ताच देतो मी. त्याची झेरॉक्स बी काढून घ्या. झाला आपलं जवळपास सगळे मुद्दे आपण कव्हर केले. आता राहिला आपला एकच मुद्दा, आपल्याला फील्ड व्हिजिट करणे. आज आपल्याला शिवसाहेब येणार आहेत तिकडे, त्याच्यामुळे आपल्याला जावं लागणार आहे मीटिंगला. तर दुसरी गोष्ट आपल्याला पुढच्या वेळेस आपण फील्ड व्हिजिट आणि परत मजुरांच्या, आणि यांनी जर नोटिसा नाही दिल्या तर आपण त्या मजुरांच्या घरी जाऊन जबाब आणि सर मला काय जे मजूर येतात राहिलेले बी तुमचे बी गावातले नाही नाही, ऐकून घ्या, एक मिनिट ऐकून घ्या. मी नाव कोणाचे सांगत नाही. तुम्ही चौकशी करणार का नाही, तुमच्या समोर ते मस्टर मांडा आणि त्याला बोलून घ्या. कारण चौकशी ती आहे ना, प्रत्येक माणसाला तर विचारणं आहे तुम्हाला. साहेब हे तुम्ही ऐकून घ्या, लोक भीतात बोलायचे तुम्हाला, जे स्पष्ट सांगतो तुम्ही पण नाही आपण द्यायला काही तुमचा विषय नाही झाला ना, विषय तुमचा नाही झाला, विषय गावाचा झाला आमचा. तर तुम्हाला काय करणं आहे माहिती आहे का, नावानुसार नावानुसार त्या माणसाला भेटणे, त्याची जबाब घेणे. ऐका ना, आपण जर इंदोर प्रत्येकाच्या नाही नोटीस पाठवा तुम्ही, तुमच्या रेकॉर्ड आहे तुमच्या रेकॉर्ड आहे तुमच्याजवळ. मला कोणती घ्यायची घ्या तुमच्या हिशोबाने घ्या ना. पुढच्या हप्त्यात सुट्ट्या द्या कंटिन्यू. आणि मी 3 तारखेला मी सुट्टीवर, 31 आणि 1, 2, 3 मी सुट्टीवर आहे. एक 4 किंवा 5 इथं तुमचं नाव लिहायचं आहे. एक नंबर आहे. आणि एकदा एकाही रेकॉर्ड आम्ही त्या दिवशी सील लावलेले, तुम्ही एकदा ते करा. यायचा भरोसा आहे तुमचा. जाऊ तर तुम्ही म्हणलं ना तर तुमच्यावर भरोसा आहे बस. हो आता आणखी काय तुम्ही पाहून घ्या ना, तुम्ही दोघं. नाही आता नाही याच्या आधीचं ठीक आहे, याच्या आधीचं ठीक आहे, पण आता सगळेजण पाहून आपण, आता सगळेजण पाहून पाहू. महत्वाचं कोण आहे, तुम्ही दोघं आहे. आम्ही काय, आम्ही बसणारे लोक तुम्ही बी पाहून घ्या, काय अडचण नाही. पुरावा म्हणून आपल्याला काय पोलीस स्टेशनचा पुरावा आहे का? आपलं काय म्हणणं आहे, आम्ही कितपत खरं आहे का खोटं आहे आम्हाला सिद्ध करावं लागेल का नाही करावं लागेल. पण मग ते हे द्या, ते 3 पदाचा राजीनामा द्यायला ते झेरॉक्स देणार आहे ते तुम्हाला आम्ही नाही मला आता द्या ना मला झेरॉक्स आणलं द्या. ते द्या, पुन्हा याच्या झेरॉक्स द्या. तुम्हाला चौकशी अहवाल नाही पण मला याच्यात द्या ना, एक पद काय अडचण नाही झेरॉक्स. हां झेरॉक्स आणि ते लॅपटॉप बी ना तुमच्या याच्यात सील करा ते. नाही त्याच्यात सर्व कारभार त्याच्यात. 4 ग्रामपंचायतीचा बंद कारभार बंद पडेल. हा, पण मग साहेब, एक मिनिट आहे का? आपण डेप्युटी साहेबांवर बोलू. त्यांनी जर म्हणलं सील करा, तर सील करू. इतके दिवस नाही ना आपण बंद ठेवू शकतो. ठीक बंद, गावाचा कारभारच बंद पडेल ना, लॅपटॉप बंद झालं. किती एक पुढची महिन्यात हा दिनांक का द्या ना, 5 तारीख 5/9 7 तारखेला 7 रोजी क्या सही आहे, जेवढे पुरावेदार आहेत तेवढे एक सही करा. तर बोलवंत सांगूया नाव सांगा तुमचं. कुंजाजी कचल बोरोडे. कुंजाजी कचल बोरोडे. बोरोडे. तुमचं नाव? सांगितलं ना किती वेळ आहे? राजू आश्रू गवई. समजत नाही का? राजू आश्रो. गवई. तुमचं नाव? हा लक्ष्मण. रेकॉर्ड सोडून द्यायचं नाही, सोडत नाही रेकॉर्ड. जोपर्यंत चौकशी होत नाही सरपंच तोपर्यंत रेकॉर्ड सुटणार नाही. कामकाज तुम्ही शिवर बोला, तुम्ही शिव साहेबांवर बोला. चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही रेकॉर्ड सोडत नाही. तुमच्या आधार तुम्ही तिथं काय झालं काय म्हटले? रेकॉर्ड तुमच्या
म्हणून ते पत्र देऊ राहिले. हा. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही सीओ साहेबांना बोला. तुम्ही ऐका सर, आम्हाला वाद नका घालू, आम्हाला वाद घालू नका. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट याल बोला. राजीनामा, बीएचे पदाचा राजीनामा, हा रोजगार सेवकाचा कुठे आहे? आणि तुझं खुलासा रोजगार सेवकाचा राजीनामा नाही का? नाही ना. ते आपण सील केले. पण त्याच्यावर बी सर्व ते घेऊन आम्ही काय करणार? याच्यात अधिकृत कोणतं आहे पण सांगा ना, बोलता. आता आम्हाला थोडी मग त्याच्यानं आता ते आम्हाला जर समजलं असतं. याच्यात काय पत्र तयार करणे किंवा काय करते बाकीचं सगळं ऑनलाईन साईटवर रिपोर्ट असतो. पण मग ग्रामपंचायत कॅम्प्युटर होतं ना पहिले, कॅम्प्युटर कुठे गेलं मग? नाही याच्या संदर्भात तुम्ही विचारून घ्या. कॅम्प्युटर होतं ना पहिले, मग कॅम्प्युटर कुठे गेलं मग पहिलं? लोकांची कामं नाही बंद पडत. असं आम्ही नाही म्हणत लोकांची कामं बंद पडा म्हणून. मला बघा त्याच्या प्रिंट्याच आहे पिता करून. पुन्हा यांना कच्चे त्यांना 2-3 करून सहाय्य घेऊन टाकासाठी पुन्हा सेल करून देतो. हा सर, चंदपुरे बोलतो सर. सर आम्ही याला आलो होतो सारंगपूरला चौकशीसाठी. तर गजूभाऊ बोरकर यांच्या बऱ्याच मुद्द्यांचं आम्ही आज चौकशी केली, मजुरांना बोलवून सुद्धा. बस ठीक आहे सर, ठीक आहे. आपल्या लॅपटॉप घ्या साहेब, सहाय्य करायचं. मग ते हे द्या तुम्ही जरा द्या. तुम्ही एक काम करा, तुम्ही माझा याच मागणार. सायंकाळी या. नाही बा, आता आहे ना सर्व सुविधा आहे, मग द्यायला पाहिजे. नाही मला हे द्या, हे राजीनामे दिले हे द्या. तुम्ही संध्याकाळी या. आपण हे द्यायला आहे तुझ्या जोरा शेऱ्या काढायचं आता. निघले होते, आम्हाला काय माहित नाही बरं का लोकेशन. काय विशेष आहे का लोकेशन पहा ना. आम्ही सारंगपूरची चौकशी आटोपली, आता इकडची या लागलो. पायथून आम्ही यायलो आता अर्ध्या तासात पोहोचतो तिथं. हो 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 हो. चालते चालते. ऐकून घ्या ना त्याचा मूड पाहून कार्यक्रम करू आपण पुढचा. नाही पाहिलं मग परत पाहिलं. सर त्याच्यावर तुमची सही करायची. याच्यावर एक सर. 2 इथं सही करायची. अशी काळजी का? अशी ना. हो. चंदपुरे साहेब. ईश्वरी सह्या करा. याच्या बी घ्या दोघं तिघं. हो. इथं करा. इथं बघा काय. कोण ज्येष्ठ मामा हे मा हे सील केलेलं आहे. हे हो, ते आहे केलं. का? माझा ते खिडकीतला मोबाईल खिडकीमधला मोबाईल आण म्हणून. हा फाटेल. आणि विशेष याच्यात चाबी आमच्या सोबत आहेत. चल येऊ का मामा, पाहून घ्या. चाबी माझ्या खिशात चालवलं. तुमच्या खिशात नोटीस दे बरं का आशिष. बरं तारीख किती? कॅमेरा बंद कर. तारीख 2 मिनिटं कॅमेरा बंद कर. कॅमेरा तू बाहेर या पाय. जर का आता नोटीस दिली नाही ना, मी इथं पुतळी बरं.
बोला ना बोला. हॅलो हॅलो हॅलो, मी तुम्हाला थोड्या वेळात लावू का फोन? थोड्या वेळात लावतो मी तुम्हाला 5-10 मिनिटानं. हो हो, भेटू 7 तारखेला. 7 तारीख का?